हॅलो, नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत माझं साड्यांचं कलेक्शन कसं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्याकडे काही जास्त साड्या नाहीत आणि मी जास्त पैसे साड्यांना वायाही घालवत नाही, कारण त्याचा वापरच होत नाही. माझ्या ह्या साड्या घातल्याच जात नाहीत. वर्षातनं 1-2 वेळेस फक्त मी त्या साड्या वापरते, त्याच्यामुळे मी जास्त साड्या काही घेतलेल्या नाही आहेत. तर मी तुम्हाला आज माझ्या ज्या साड्या आहेत त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला कोणती साडी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव पण सांगा की साड्या कशा खरेदी करायच्या असतात. तर चला मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे मी साड्या ह्या अशा बास्केट्समध्ये ठेवते. असे बास्केट्स आहेत माझ्याकडे. त्या बास्केट्समध्ये मी साड्यांचं स्टोअर करत असते. तर मी आता तुम्हाला 1 बाय 1 एक साड्या दाखवते. तर ही आहे ऑरेंज कलरची साडी. खूप छान आहे ही. अशी एकदम चेपून चापून साडी बसते ही. आणि ही साडी आहे माझ्या लग्नातल्या बस्त्यामध्ये घेतलेली, त्यातली ही साडी आहे. मी मोजून 5 ते 6 वेळा ही साडी घातलेली असेल आणि ही साडी तशीच आहे. खूप छान कलर आहे. खूप छान घातल्यानंतर पण खूप छान दिसतो. दुसरी साडी आहे ही एकदम साधी साडी आहे आणि मला अशाच साड्या खूप आवडतात. तर ह्याचा असा ब्राऊन कलर आहे आणि अशी प्लेन साडी आणि अशी वर बुट्टे बुट्टे आहे. सिल्कमध्ये आहे. घातल्यानंतर खूप छान दिसतो. ही जी साडी आहे ही मला आहेरामध्ये आलेली आहे. मी काही ती परचेस केलेली नाही, मला आवडली त्याच्यामुळे मी अशीच घेऊन ठेवली होती. आणि ही साडी दुसरी साडी आहे ती डिझायनर टाईपमध्ये साडी आहे. हे बघा, ही अशी डिझायनर साडी आहे. मी ही आमच्या कुळदेवतेच्या दर्शनाला लग्न झाल्यानंतर घातलेली साडी आहे. खूप छान साडी आहे. डिझाईन वगैरे खूप मस्त आहे आणि खूप रिच दिसतो. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी माझ्याकडे जे ह्या साड्यांवरचे फोटो आहेत ते फोटो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ते तुम्ही फोटो बघा असं मला वाटतं. आणि ही पण साडी अशी काठापदराचीच आहे. फुल वर्क आहे. खूप शायनिंग आहे आणि मस्त डिझाईन आहे. खूप छान दिसते ही साडी पण. फक्त थोडीशी ही साडी फुगते, चापून चेपून बसत नाही. थोडासा याचा कपडा वेगळा आहे, पण साडी खूप छान आहे. कलर पण खूप सुंदर आहे. आणि जो माझा प्रोफाईलवर फोटो आहे यूट्यूबच्या ती ही साडी आहे. ही साडी खूप सुंदर आहे. म्हणजे अशी पार्टीवेअरसारखी साडी आहे. ही साडी तुम्ही बघू शकता. छान आहे. ब्लॅक आणि असं ब्ल्यू कलरमध्ये शेड आहे आणि खूप हलकी आणि घालायला पण खूप सुंदर आहे. आणि आणखीन एक साडी ही आहे रेड कलरची साडी. सिंपल आणि सोबर खूप छान साडी आहे. ही पण साडी अशीच आहेरामध्ये आलेली साडी आहे. मला खूप आवडली म्हणून मी ती साडी घेतली. बघा, ही पण साडी काठापदराचीच आहे. खूप छान आहे. चापून चेपून बसते आणि ह्या साडीला शाईनसुद्धा आहे. ही साडी उन्हामध्ये चमकते आणि खूप छान साडी आहे ही. त्याचप्रमाणे मी शक्यतो साड्या ह्या उलट्या घडी करून ठेवते, म्हणजे खराब होत नाही आणि घालायच्या अगोदर त्या मी इस्त्री करून घालते, त्याच्यामुळे व्यवस्थित साड्या बसतात. ही साडी पण मोरपंखी कलर आहे. खूप छान आहे ही साडी पण. खूप मस्त चापून चेपून बसते. आणि ही बघा ह्या साडीची डिझाईन. खूप छान साडी आहे ही. दिसतोय तुम्हाला कलर किती सुंदर आहे. ह्याच्यावरचा ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे. हे बघा त्याचा पदर
पदरवर छान अशी मोराची डिझाईन आहे आणि खूप छान आहे ही साडी. अशी बॉर्डर आहे आणि खूप सुंदर दिसते घातल्यानंतर ही साडी. ह्याचा वापर मी बऱ्याचदा केलेला आहे कारण ही साडी मला मुळात आवडते म्हणून. किती सुंदर साडी आहे. रिच लुक आहे डायरेक्ट कलरमुळे आणि साडी पण खूप छान आहे. आणि ही साडी ऑर्गेन्झा टाईपमध्ये आहे. पिस्ता कलर आहे या साडीचा. ही साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्याचासुद्धा मी फोटो तुमच्यासोबत शेअर करेन. ऑर्गेन्झा टाईपमध्ये आहे. पिस्ता कलर आहे. खूप सुंदर आहे ही साडीसुद्धा. घातल्यानंतर खूप छान दिसते. हे बघा, इस्त्री करूनच साड्या घातल्या जातात. आता ठेवल्यामुळे थोड्याशा त्या साड्या चुरगळलेल्या आहेत. साडी खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. साड्यांचा वापरच जास्त होत नाही ड्रेस घालणे, त्याच्यामुळे साड्या ह्या आहे तशाच होतात आणि एकदा साडी घातली की पुन्हा ती साडी काही घालू वाटत नाही. त्याच्यामुळे त्या साड्या तशाच पडलेल्या राहतात. आणि ही साडी कुंदनची जी साडी आहे, जी नवीन आली होती तेव्हाची ही साडी आहे. ही पण साडी खूप छान आहे. कलर पण खूप मस्त आहे आणि पूर्ण असं वर डायमंड किंवा जे मोती वगैरे आहेत त्याची डिझाईन आहे. कुंदन स्टाईलची ही साडी आहे. खूप छान आहे ही पण साडी. आणि ही साडी मेहंदी कलरची आहे. ही पण छान आहे साडी. घातली की छान दिसते. ही अशी खूप मस्त आहे ही पण साडी. छोटी घडी पण होते या साड्यांची. आणि ही पण साडी माझ्या लग्नातलीच आहे. खूप सुंदर कलर आहे. ती तशीच पडलेली आहे. त्याचा काही वापर होत नाही. बस्त्यामध्ये घेतलेल्या साड्या आहेत त्या. खूप छान आहे. आता मी एक मिनिटाने दाखवते तुम्हाला. आणि चटई घेतली. खूप सुंदर साडी आहे. कलर पण खूप छान आहे आणि ही साडी खूप चापून चेपून बसते. हे बघा, असं ब्ल्यू कलर टाईपमध्ये आहे आणि खूप सुंदर ही साडी. किती छान आहे साडी. मस्त चापून चेपून ही साडी बसते. कलर पण खूप सुंदर आहे. त्यावेळेस ह्या साड्या नवीन आल्या होत्या. साड्यांचं कसं असतं ना, फॅशन गेलं की त्या साड्या जुन्या होतात आणि त्या आपल्याला घालू वाटत नाही. कारण जे ट्रेंडमध्ये आहे त्याच साड्या घालाव्याशा आपल्या बायकांना सगळ्यांना वाटतं. तोच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे साड्या तशाच पडतात. त्याच्यामुळे मी साड्या घेतच नाही शक्यतो. आता दिवाळीला मी साडी घेईन तेव्हा तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर कर. हे बघ किती सुंदर साडी. आणि ही बघा, ही जी मी गणपतीला घातली होती साडी, जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल. ही पण काठापदरची साडी आहे
आणि खूप छान बसते. ही साडी आहे हैदराबादची. ही हैदराबादवरनं घेतलेली साडी आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा ही साडी घेतलेली आहे. खूप छान साडी आहे ही. त्यानंतर आणि ही आहे माझी ओटीभरणची साडी. तुम्ही ओटीभरणचा व्हिडिओ बघितला असेल तर ही साडी खूप छान आहे. खाली अशी बॉर्डर आहे, तर ही साडी उलटी आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर आहे ही साडी. हे बघा, खूप चापून चिपून एकदम मऊ अशी व्यवस्थित ही साडी बसते. त्यानंतर आता साध्या डेली वेअरच्या साड्या. हे बघा, ही साडी मी जळगावला घेतली होती. खूप सुंदर साडी आहे. ह्याचा पण फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, अशी डिझाईन आहे आणि खूप मस्त साडी आहे. ही साडी मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला मी ही साडी घेतलेली होती आणि मी लग्न झाल्यापासून ती एकच साडी घेतलेली आहे, कारण मी साड्यांचा वापरच होत नाही. आणि ही पण साडी माझ्या बहिणीने दिलेली आहे अशीच वापरण्यासाठी. खूप सुंदर साडी आहे. डेली वेअरसाठी ह्याचा मी वापर करते. खूप सुंदर आहे ही साडी. आणि ही पण प्लेन साडी आहे आणि त्याला बॉर्डर आहे अशी ब्लॅक कलरची. खूप सुंदर आहे ही साडी. हे बघा, कलर थोडा ग्रीन आणि व्हाईट असा मिक्स कलर आहे. खूप छान आहे. आणि ही पण डेली वेअरचीच साडी आहे. ह्याला पण बॉर्डर आहे खाली. सुंदर साडी आहे. बघा, किती छान साडी आहे ही पण. अशा पद्धतीने एवढ्याच साड्या माझ्याकडे आहेत आणि अजून काही साड्या आहेत, पण त्याचं ब्लाऊज काही झालेलं नाही. जेव्हा ब्लाऊज वगैरे होईल तेव्हा मी तुमच्यासोबत त्या साड्या नक्की दाखवेल. तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या का आणि तुमच्या साड्या पण अशाच असतात का, हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया असाच एखादा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन.